शुभ सकाळ मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई चालक भरतीचा दिनांक 16 जुलै 2024 साली झालेला आपला हा सेट बीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण त्याचे बुद्धिमत्ताशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न व तसेच मोटार वाहन कायद्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 56 बघा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येईल? म्हणजे इथे तुम्हाला एक संख्या मालिका दिलेली आहे। तर सुरुवातीला काय दिले 1 3 6 11 18 29 आणि 42 आणि पुढे प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते आपल्याला विचारलेलं आहे। तर बघा इथे जर तुम्ही फरक पाहिला 1 आणि 3 मध्ये 2 चा फरक आहे, 3 आणि 6 मध्ये 3 चा फरक आहे, 6 आणि 11 मध्ये 5 चा फरक आहे, 11 आणि 18 मध्ये 7 चा फरक आहे, 18 आणि 29 मध्ये 11 चा फरक आहे आणि 29 आणि 42 मध्ये 13 चा फरक आहे। तर आता हे 2 3 5 7 11 13 हे कशा आहेत? या मूळ संख्या आहेत, म्हणजे क्रमाने मूळ संख्यांच्या फरकानुसार हा फरक वाढत चाललेला आहे। आता 13 नंतरची पुढची मूळ संख्या कोणती आहे? 17। म्हणजे 42 मध्ये जर 17 तुम्ही ॲड केले तर पुढची संख्या मिळणार आहे, म्हणजे कोणती येईल? 59। 42 अधिक 17 केलं तर किती येतं? 59 येतं। तर 59 तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 57, प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय निवडा। तर आता इथे देखील आपल्याला असाच प्रश्न दिलेला आहे बघा। तर इथे 7 5 आणि मध्ये 74 लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे इथे 8 इथे 3 मध्ये 73 दिलेलं आहे, तर इथे 9 इथे 6 तर मध्ये काय येईल? तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे त्यांनी काय केले 7 चा वर्ग केला आहे 49 आणि इथे 5 चा वर्ग केला आहे 25। आता 25 आणि 49 ची त्यांनी काय केले बेरीज केली आणि मध्ये लिहिले, तर 49 आणि 25 केलं तर किती येतं? 74, जे की मध्ये लिहिलेलं आहे। त्याप्रमाणे 8 आणि इथे आता पुढचं बघा 8 3 आणि मध्ये 73, इथे 8 चा वर्ग त्यांनी काय केलेला आहे 64 अधिक 3 चा वर्ग 9 केलेला आहे। आता 3 चा वर्ग 9 64 आणि 9 किती येतं? 73 मध्ये लिहिलेला आहे। मग पुढे देखील तसंच येणार आहे, 9 आणि 6 चा वर्ग, 9 चा वर्ग आहे 81 अधिक 6 चा वर्ग आहे 36, 81 आणि 36 यांची जर बेरीज केली तर किती येते? तर ती येते 117। म्हणजे 117 बघा कशामध्ये? तर पर्याय क्रमांक ए मध्येच दिलेला आहे पहा। तर इथे प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे? 117 येईल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 58, तर इथे देखील आपल्याला प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते विचारलेलं आहे बघा। 3 ला 18 दिलेला आहे, तर 5 ला काय येईल? आता काय जणांना वाटेल 3 संग 18 केले मग 5 चक्क 30, तर 30 कुठे पर्याय दिसते का? नाही। तर इथे त्यांनी काय केलेलं आहे पहा, त्यांनी काय केलं 3 चा वर्ग केलेला आहे, 3 चा वर्ग किती असतो? 9, त्याला गुणवले 2 केलेला आहे, 9 2 किती? 18। त्याप्रमाणे पुढे 5 चा वर्ग किती असतो? 25। आता 25 2 किती येतं? 50। म्हणजे इथे काय येणार आहे? प्रश्नचिन्हा जागी 50 येईल। तर 50 हे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला भेटेल, तर तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जावा आणि याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 59, तर आता इथे कोडिंगवरती आधारित प्रश्न बघा। एका सांकेतिक भाषेत स्टॅटिस्टिक्स हा शब्द ह्याप्रमाणे लिहिला जातो, तर त्या सांकेतिक भाषेत सायन्स हा शब्द कसा लिहिला जाईल? तर आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे उलटे शब्द लिहिलेत, SCITSIT, म्हणजे इथे स्टॅटिस्टिक्सच्या उलटा त्यांनी शब्द लिहित आणलेला आहे। त्याप्रमाणे सायन्सचा जर उलटा लिहिला तर सुरुवातीला काय येणार आहे? ई येणार आहे पहा, परत C, परत N, परत E, परत I, परत C आणि S, ECNEICS। तर कशामध्ये दिले तुम्हाला? तर ते ऑप्शन सी मध्ये दिले पहा, तर तेच या प्रश्नाचं उत्तर असेल। म्हणजे हा आहे असा शब्द तो उलटा करून त्यांनी दिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 60, तर बघा प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय निवडा। तर इथे देखील आपल्याला प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय निवडायचा आहे। बघा इथे आता पुढची जोडी दिलेली आहे, पृथ्वी सूर्य तसं चंद्र काय? आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पृथ्वी जी आहे तर ती सूर्याच्या भोवती फिरते, तसं आता चंद्र कशाभोवती फिरतो? तर आपल्या पृथ्वीभोवती फिरतो। म्हणजे इथे प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे? पृथ्वी हा शब्द यायला पाहिजे, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे। म्हणजे पृथ्वी उपग्रह चंद्र आहे, म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तसं पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। म्हणजे ॲनॉलॉजीवरती हा प्रश्न होता। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 61, तर नातेसंबंधावरती आधारित प्रश्न आहे बघा। माधुरीची आई मीनाची आत्या लागते, तर मीनाची आई माधुरीच्या आईची कोण असेल?
समजा याप्रमाणे ही माधुरी आहे आणि ही मीना आहे. तर बघा माधुरीची आई मीनाची आत्या लागते. म्हणजे माधुरीची आई, आता ती कोण तर आई आहे, ती कोण लागते? मीनाची आत्या लागते. म्हणजे आत्या म्हणजे कोण? मीनाच्या वडिलाची बहीण. म्हणजे मीनाची आत्या ही माधुरीची आई आहे. तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण असेल? तर बघा मीनाची आई जी आहे तर तिची नणंद कोण असणार आहे? माधुरीची आई असणार आहे. म्हणजे माधुरीच्या आईची कोण असणार आहे? तर ती वहिनी असेल. भावाची बायको कोण असते? वहिनी असते, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेले आहे. म्हणजेच मीनाची आई माधुरीच्या आईची कोण असणार आहे? तर ती वहिनी असेल. कारण माधुरीची आई कोण आहे? मीनाची आत्या लागते असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर बघा असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा हे जे नातेसंबंध आहे तर ते जास्त करून आपल्या नात्यामध्ये ठेवून पाहायचे. म्हणजे त्याचा ॲन्सर म्हणजे थोडक्यात लवकर निघायला मदत होते तुम्हाला. तर पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 62. मधु दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल? तर बघा इथे तुम्हाला फसवणारा प्रश्न विचारलेला आहे. बघा मधु दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे असं आपल्याला दिलेलं आहे. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती असणार आहे? आता लक्षात घ्या 6 वर्षानंतर मधुचं वय पण 6 वर्ष वाढणार आहे आणि दिलीपचं पण 6 वाढणार आहे. का दिलीप तेवढाच राहणार आहे का? नाही, कारण दोघांचं पण तेवढंच वय वाढणार आहे. आता दोघांचं अंतर जर 6 वर्ष असेल तर मरेपर्यंत दोघांचं अंतर वयातलं 6च राहणार आहे. ते कोण बदलू शकत नाही. मग इथे तुम्हाला फसवा प्रश्न विचारलेला आहे. तर अजून 6 वर्ष घ्या किंवा अजून 10 वर्ष घ्या किंवा 50 वर्ष घ्या, दोघांच्या वयातलं जेवढं अंतर आहे ना तर ते तेवढेच राहणार आहे. कारण वयानुसार ह्याचं पण वय वाढणार आहे आणि त्याचं पण वय वाढणार आहे. म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. म्हणजे असे प्रश्न तुम्हाला फक्त विचार करून वेळ घालवण्यासाठी विचारले जातात. बघा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 63. प्रदीप, अशोक, सुधीर व दीपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडू आहेत. म्हणजे एकमेकांचे विरुद्ध असतात प्रदीप आणि सुधीर. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. तर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला कोणाचे तोंड आहे? तर बघा आता हे चौघजण इथे असे कॅरम खेळत बसलेले आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. असे प्रश्न दिले ते शेवटची वळवाचा. दीपकचे तोंड पूर्वेला आहे. म्हणजे दीपक जर इथे बसला असेल तर त्याचं तोंड कुठे? पूर्वेला असणार आहे. म्हणजे इकडे दीपक बसलेला आहे. आपल्याला अजून काय दिलं? सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. आता सुधीरच्या डावीकडे अशोक बसलेला आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सुधीर इथेच येऊ शकतो. कारण त्याच्या जर तुम्ही पाहिलं तर सुधीरचं तोंड इकडे दक्षिणेला होणार आहे आणि त्याच्या डावीकडे जर आहे तर तो कोण? अशोक बसलेला आहे. म्हणजे अशोक इकडे येणार आहे. ज्याचं तोंड जे आहे तर ते पश्चिम दिशेला असणार आहे. तर आता इथे जर आपल्याला काय दिलं? सुधीर आणि दीपक हे म्हणजे इथे जर पाहिलं प्रदीप सुधीर एकमेकांचे भिडूप आहेत. मग इथे सुधीर असेल तर इकडे तोंड करून कोण बसलेला असणार आहे? प्रदीप बसलेला असणार आहे. म्हणजे प्रदीप वर्सेस सुदीप आणि दीपक वर्सेस हा कोण आहे? अशोक. मग ह्याप्रमाणे पाहिलं तर आपल्याला काय विचारले? तर उत्तरेला कोणाचे तोंड आहे? उत्तरेला कोणाचे तोंड दिसते तुम्हाला? प्रदीपचे तोंड दिसते. मग प्रदीप कशामध्ये दिले तुम्हाला? ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 64. 1996ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल? तर बघा 1996ला आपल्याला काय दिले? सुरुवात म्हणजे 1 जानेवारी 1996ला कोणता वार आहे? सोमवार आहे. तर आपल्याला 1 जानेवारी 1999चा कोणता वार येईल? बघा 96 नंतर 97ला 1 दिवस, त्यानंतर 98 या वर्षी 1 दिवस आणि 99 या दिवशी 1 दिवस. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर 96 हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. त्याचा 1 दिवस ॲड होणार. म्हणजे एकूण 1 2 3 4 दिवस जे आहे तर तो वार पुढे जाणार आहे. म्हणजे सोमवारच्या पुढे जर तुम्ही 4 दिवस गेला तर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे 4 दिवस जे आहे तर ते पुढे येणार आहेत. कारण 96चे 2 दिवस, 97चा 1, 98चा 1 आणि 99चा 1, 2 3 4. म्हणजे हे 97चा 1 आणि 98चा 1, एकूण 4 दिवस पुढे जाईल. ऑप्शन सी शुक्रवार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे. तर त्या रांगेत एकूण मुले किती असतील? तर बघा असं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण काय करतो? डायरेक्ट डावीकडून कितवा आहे? 9वा अधिक उजवीकडून कितवा आहे? 7वा. 9 7 किती होतं? 16. आणि त्यातून आपण काय करतो? 1 वजा करतो. म्हणजे 16मधून 1 गेले राहिले किती? तर ते राहतात 15. म्हणजे रांगेत एकूण 15 मुले असणार आहेत. तर 15 हे कशामध्ये दिले? तर तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न. तर आता इथून पुढचे जे आहे तर ते ड्रायव्हर म्हणजेच मोटार वाहन कायद्या अधिनियमशी संबंधित प्रश्न आहेत. बघा प्रश्न क्रमांक 66 पहा.
तर काय दिलेलं आहे, मोटार वाहन कायदा अधिनियम हा कोणत्या वर्षाचा आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्टच विचारलेला आहे की जो मोटार वाहन कायदा आहे तो अधिनियम जो आहे तर तो कोणत्या वर्षी बनवलेला आहे. तर तो 1988 सालचा कायदा आहे मोटार वाहन अधिनियम. हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजे. बघा हा जो अधिनियम आहे तर त्यावरती तुम्हाला येणारी जी पोलीस चालक परीक्षा आहे तर असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळे हा कायदा त्यातील जे काही कलमे आहेत ते तुमचे पाठ असले पाहिजेत महत्त्वाचे. तर मोटार वाहन कायदा कधीचा आहे, 1988 सालचा आहे. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 67. तर पहा, मोटार वाहन कायदा कलम 2 त्याच्यातलं सब कलम 16 नुसार अवजड मालवाहक याचा अर्थ म्हणजे मालवाहू वाहनांचे भाररहित वजन किती किलोग्रॅम असते. म्हणजे अवजड मालवाहक कशाला म्हणायचं, ज्याचं वजन किती पाहिजे तर ते 12,000 किलोपेक्षा जास्त असेल. म्हणजे 12 टन ज्याला आपण म्हणतो, 12,000 किलोपेक्षा जर जास्त वजन असेल तर ते वाहन कशामध्ये येतं, अवजड मालवाहतूक म्हणजे वाहन येतं. म्हणजे जसे की ट्रक वगैरे तुम्ही पाहिले असतील तर 12,000 किलोपेक्षा जास्त वजनाचे असतील तर ते अवजड मालवाहक म्हणजे येतात. तर ते कलम 216 मध्ये दिलेलं आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोटार चालकाने सावधगिरी बाळगावी. तर बघा आता तुम्ही ड्रायव्हरचा पेपर देत आहे त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंगची संपूर्ण माहिती असणे गरजेचं आहे. तर आता इथे आपल्याला काय विचारले, सावधगिरी सर्वात अधिक जास्त कुठे बाळगली पाहिजे. ए मध्ये काय दिले, रस्त्याचे जंक्शन, बी मध्ये दिले रस्त्याचा छेदनबिंदू आणि पादचारांची क्रॉसिंग. म्हणजे क्रॉसिंग करताना पण सावधगिरी पाहिजे, रस्त्यांच्या जंक्शनला देखील सावधगिरी पाहिजे आणि रस्त्यांचा जो छेदनबिंदू आहे क्रॉस होऊन जाणारा किंवा साईडचा जो असतो तर त्या छेदनबिंदू पशी पण तुम्ही सावधगिरी, म्हणजे वरीलपैकी तिन्ही पर्याय हे त्या ठिकाणी तुम्ही सावधगिरी पाळलीच पाहिजे. ऑप्शन डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 69 आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर बघा आता 4 विधाने दिलेली आहेत. तर ए विधान काय आहे, सतत हॉर्न वाजवू नये. तर बरोबर आहे, सतत हॉर्न वाजवू नये, गरज असेल तरच आपण हॉर्न वाजवला पाहिजे, हे बरोबर आहे. त्याप्रमाणे 2 वाहनात पुरेसे अंतर ठेवले पाहिजे. तर बरोबर आहे, जेव्हा आपण एकमेकाच्या मागे जात असतो वाहनामध्ये तर काही मिनिमम जे डिस्टन्स ठरलेलं आहे तर ते तेवढं मेंटेन ठेवलं पाहिजे. नाहीतर समोरच्यानं जर ब्रेक मारला तर तुमची गाडी त्याला धडकण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 वाहनात पुरेसे अंतर असलेच पाहिजे किंवा ठेवलेच पाहिजे आपण वाहन चालवताना. हे देखील वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे. त्याप्रमाणे सी मध्ये बघा, टेकडीच्या खालच्या दिशेने जाणाऱ्या चालकाने चढणाऱ्या वाहनास अगोदर जाऊ द्यावे. तर बरोबर आहे, येताना म्हणजे तुम्ही जाताना जेव्हा जात असता तेव्हा म्हणजे तुम्हाला म्हणजे गाडी कंट्रोल म्हणजे थोडी जर कंट्रोल केली तर तुम्ही करू शकता. पण येणारं जे वाहन आहे त्याला गिअरवरती लोड असतो आणि जरा जरी त्याचं काय झालं तरी म्हणजे अपघात होण्याची शक्यता असते. हे देखील वाक्य बरोबर आहे. टेकडीच्या खालच्या म्हणजे उताराच्या दिशेने आपण जेव्हा जातो तर तेव्हा आपल्या म्हणजे जाणाऱ्या चालकाने काय केलं पाहिजे, चढणाऱ्या वाहनास अगोदर जाऊ दिले पाहिजे. हे देखील योग्य आहे. आणि डी मध्ये काय दिले बघा, ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरवर व्यक्तीला वाहून न्यावे. तर हे चुकीचं आहे. बघा ट्रॅक्टरवर काय ती काय व्यक्ती वाहून न्यायची म्हणजे वाहन आहे का, नाही. तर हे चुकीचं दिलेलं आहे. तर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरवर व्यक्तीला वाहन नेऊ नये असं पाहिजे होतं. म्हणून ऑप्शन डी हे चुकीचं आहे. तेच आपल्याला निवडायचं होतं चुकीचं. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 70. तर बघा, महाराष्ट्र मोटार वाहन नियम या कायद्याची अंमलबजावणी कधीपासून झाली. तर आता आपल्याला कायदा कधीचा हे माहीत झालं तर 1988चा हे माहीत झालं आहे. तर हा कायदा 88चा आहे पण तो लागू जो आहे तर तो 1989 पासून लागू करण्यात आलेला होता. हे देखील लक्षात ठेवा. कायदा आहे 88चा, लागू झाला 1989 पासून, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 71. मोटार वाहन कायदा कलम 217 नुसार अवजड प्रवासी मोटार वाहन याचा अर्थ म्हणजे लोकसेवा वाहनाचे भाररहित वजन किती किलोग्रॅम असते. ते काय विचारले, अवजड प्रवासी मोटार वाहन याचा अर्थ काय असतो, कलम 217 मध्ये दिलेला आहे. तर ह्याचं देखील तेच उत्तर आहे. 12,000 किलोग्रॅमपेक्षा जास्त जर वजन असेल तर त्याला अवजड प्रवासी मोटार वाहन म्हटले जाते. म्हणजे जवळपास मोठ्या ज्या ट्रॅव्हल्स वगैरे असतात पहा, जे की अवजड प्रवासी मोटार वाहनांमध्ये मोडतात, तर त्यांचे भाररहित म्हणजे पॅसेंजर सहित म्हणजे पॅसेंजर न बसलेले नसताना वजन किती किलोग्रॅम असते, 12,000 किलोग्रॅमपेक्षा म्हणजे 12 टनपेक्षा ते जास्त असतं. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 72.
केंद्रीय मोटार वाहन नियम हा कोणत्या वर्षाचा आहे? तर बघा केंद्रीय मोटार वाहन नियम असं विचारलेलं आहे. तर केंद्रीय मोटार वाहन नियम हा 1989 या वर्षाचा आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वर आपण काय पाहिलं होतं? महाराष्ट्र मोटार वाहन नियम पाहिलं होतं. तर हा केंद्रीय आहे, केंद्राचा. तर तो आहे 1989 सालचा आहे. ऑप्शन सी असणारं उत्तर. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 73 बघा. मोटार वाहन कायदा कलम 2 सब कलम 40 नुसार टप्पे गाडी याचा अर्थ किती प्रवाशांना भाड्याने वाहून नेता येते? बघा आता हे ते जे काही कलममध्ये त्यांनी सांगितले, कलम 240 नुसार टप्पे गाडी याचा अर्थ काय होतो? ड्रायव्हर वगळून इतर 6 पेक्षा जास्त व्यक्ती त्यामध्ये चालतात, म्हणजे प्रवाशांना भाड्याने वाहून नेता येते. मोटार वाहन कायद्यानुसार 240 नुसार टप्पे गाडी याचा अर्थ किती असतो? तर चालक वगळून 6 पेक्षा जास्त प्रवाशांना वाहून नेता येते, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर ते गावासारखं नाही की वडापमध्ये बघा कितीही म्हणजे कॅपॅसिटी असली 5ची तर 10 लोक बसून नेतात. तर असं नसतं. तर ते कायद्यानुसार ते नियमाचं उल्लंघन म्हणजे मोडलं जातं. म्हणजे हे जे काही स्पेसिफिक कायदा आहे त्यानुसार आपण पुढे नियम पाळले पाहिजेत, तरच म्हणजे अपघात म्हणा पुढे काहीही टळू शकतं. तर हे नियम तुमचे पाठ पाहिजेत. बघा 240 नुसार जर पाहिलं तर चालक वगळून 6 पेक्षा जास्त त्याला टप्पे गाडी असं म्हटलं जातं. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74. रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन कोणत्या वर्षाचा आहे? तर बघा 1988 आणि 1989 हे 2 वर्ष महत्त्वाचे जे आहेत तर ते मोटार वाहन कायद्याशी संबंधले जातात. कारण रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन हा जो आहे तर तो 1989 सालचा आहे. म्हणजे महाराष्ट्र मोटार वाहन पाहिला 1988चा लागू झाला, 1989ला. केंद्राचा देखील 1989चा आहे आणि रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन पण कधीचा आहे? 1989 सालचा आहे. म्हणजे हे जे प्रश्न असतात तर ते येणाऱ्या परीक्षेमध्ये असेच प्रश्न तुमचे रिपीट होत जातात. नवीन काय ते विचारत नसतात. फक्त हे मोटार वाहन कायद्याशी संबंधित जे काही प्रश्न आहेत बघा आत्ता म्हणजे 2010 पासून ते आत्तापर्यंत जे काही आले ड्रायव्हरशी संबंधित पोलीस भरतीमध्ये ते संपूर्ण प्रश्न तुम्ही PYQ करा, कारण तेच आदलून बदलून ते प्रश्न टाकत जातात. तर हे 1989 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. तर बघा मोटार वाहन कायदा कलम 88(9) नुसार कोणतेही राज्य परिवहन प्राधिकरण पर्यटनात वाढ व्हावी म्हणून संपूर्ण भारतासाठी किंवा अर्जात दर्शवलेल्या पसंतीस अनुसरून ज्या राज्यात परवाना दिला असेल त्या राज्यासह लगतच्या किमान किती राज्यांसाठी पर्यटन वाहनांच्या बाबतीत परवाने देऊ शकतात? म्हणजे परवाने देण्याच्या बाबतीत हा प्रश्न आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण 3 राज्यांच्या पर्यटन वाहनांच्या बाबतीत परवाने देऊ शकतात. म्हणजे इतर 3 राज्यांची परवाने मिळू शकतात. तुम्हाला जर ट्रिपला जर कुठे जायचं आहे भारतात, समजा जम्मू काश्मीरला, तर ते राज्य धरून इतर त्या शेजारची 3 राज्ये असे मिळून तुम्हाला टोटल 4 राज्यांचा परवाना दिला जातो. म्हणजे त्या राज्यासह लगतचे किमान किती पाहिजेत? 3 राज्ये पाहिजेत असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे लांब तुम्हाला भारतात कुठं पर्यटनाला जायचं असेल तर त्या लगतच्या 3 राज्यात जायचा देखील परवाना दिला जातो. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 76. तर इथून पुढचे जर प्रश्न पाहिले तर ते आहेत तर ते मराठी व्याकरणाशी संबंधित आहेत. तर आपला मुंबई लोहमार्ग पोलीस चालक शिपाई भरतीचा दिनांक 16 जुलै 2024 साली आपला सेट बीचा हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आपण इथे 3रा भाग पाहिला, ज्यामध्ये बुद्धिमत्ताशी संबंधित व मोटार वाहन कायद्याशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते संपूर्ण आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.